साहेब नमस्कार. आज देवदत्त निकम आणि शेतकरी संघटनेच्या लोकांनी कांदा लिलाव बंद पाडलेला आहे. तुम्ही तुमची भूमिका काय असेल सांगून एक 10 मिनिटात सांगतो आम्ही. कोणाचं ओपिनियन घ्यायचे नाही, व्यापाऱ्यांची मीटिंग घेऊन सांगतो. व्यापारी तुमचं स्वतः आडतदार म्हणून तुमची काय भूमिका? नाही, पाहू आता कसं काय, कारण माल डॅमेज आहे ना सगळा, त्यामुळं काही निर्णय घेता येत नाही ना. शेतकरीच नाही मुळं तिथं आले. ज्या शेतकऱ्यांनी माल पाठवलाय ना त्यांचाच माल डॅमेज आहे. हा 2 दिवस जरी माल कोणीत राहिला तरी चढून जाऊ शकतो. त्यामुळं आमच्या पुढं पण पेच प्रसंग लिलाव करायचे का नाही करायचं. तुमचं म्हणणं जो माल खराब झालेला आहे, खराब झालेला आहे, पावसाने लिलाव झाले पाहिजे. नाही, लिलाव झाले पाहिजे नाही झाले पाहिजे हा पुढला प्रश्न आहे, पण माल पूर्ण बाजारात डॅमेज आलेला आहे. वक्कल दाखवते किती बारीक वक्कल याचे माल आले बाजारात. अजून 2 दिवस राहिले. काढले अजून 2 दिवस हे मार्केटमध्ये राहिलं, यातले निम्मे कांदे खराब होणार. बाबा नमस्कार. मला नाही बोलते. नाही बोलू नका तुम्ही, नाही बोलूच नका बाबा. ऐका ना, तुम्ही बोलू नका काही. विचारा प्रश्न. बाबा, या ठिकाणी आता कांद्याचं आंदोलन चालू आहे आणि आता तुम्ही शेतकरी आहात, काय सांगाल? कांद्याला तर फार रुपया बाजार नाही, शेतकरी मरायला लागलाय कांद्याच्या याच्यावरून खर्च करू आणि एक तर बाजार नाही. 22 रुपये कोण झाली कांद्याची आणि रिकामी पिशवी 22 रुपये विकत घ्यावं लागते आणि 8-10 रुपये 9 रुपयाने कांदा विकत. सांगा तुम्ही शेतकऱ्याला काय फायदा आहे? कांद्याला किमान 15 रुपयापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून देवदत्त निकम यांनी कांदा मार्केटचा लिलाव आज बंद पाडलेला आहे. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा की विरोध? पाठिंबा. बाबा तुमची काय भूमिका? पाठिंबा आहे आमचा आंदोलन. पाठिंबा आहे. दादा तुमचं कुठलं गाव? आमचं शिरूर तालुका फाकटे गाव. निकम साहेबाला 110% पाठिंबा आहे. 110. हा 110%. इथले सत्ताधारी आमदार यांचं काम इथं भवनात बोलायचं आहे. यांनी आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांसाठी. खासदार आमदार यांनी ते गप्प मुग गळून बसलेले आहेत. त्यांचं काम आहे ते बोलायचं. निकम साहेब शेतकऱ्याचा पुत्र आहे, शेतकऱ्यासाठी खूप मेहनत करतो, पण यांचं मेन काम आमदार खासदार दोघांचं बोलायचं का नाही. कांद्याला हमीभाव किती असावा काय वाटतं? कांद्याला हमीभाव कमीत कमी 25 ते 20 रुपयापर्यंत. 20 रुपयापर्यंत. कांदा नाशिवंत आहे, हमी बाजार भाव समजा दिला आणि कांदा सडला तर मग कसं? शेतकऱ्यांनी मग नाही कांदा नाशिवंत काम आहे. शेतकरी काय करतो, मग मंगळसूत्र गाळून ठेवतो, कोणत्या यादीने पैसे काढतो, काय करतो. नंतर मग ते नाही गेलं तर आत्महत्या करायची वेळ येते. आता परवा दिवशी एक जांभूलला औषध पिऊन एक माणूस गेला. तालुक्याचे आमदार या विषयावर गप्प आहेत. त्यांनी गप्प नाही राहिलं पाहिजे. ते जनतेने त्यांना निवडून दिले, त्यांनी मोकळ्या मनाने इथं भावना प्रश्न मांडला पाहिजे. आता शेतकऱ्याला हमीभाव भेटला नाही हां, तर आता काय पुढची शेतकऱ्याची भूमिका काय असेल यात पूर्ण तीव्र आंदोलन औषधी पाट्यावर ठरवलेलं आहे, ते होणार. आणि चाकण, आलाफाटा, जुन्नर ही सुद्धा मार्केट कमिटी निकम साहेबच्या वतीनं सगळे शेतकरी बंद पाडणार आहेत. शिरूरचे आमदार पण या विषयावर काही बोलत नाहीत. शिरूरचे आमदार त्यांना फक्त मतदान घेऊन तिकडे त्यांना 40 गावांचे काही जोडलेले नाहीत, ते सुद्धा विषय घेत नाही. आणि ते सिटी भागात राहिले आहेत, वाघुलीचे आहेत, आई पवार गटाचे. हां, आमच्याकडे 42 गटात नाही आहे. हो गुरुजी, तुम्हाला काय सांगायचं होतं? कांदा हा तुम्ही नाशिवंत म्हणता. कांदा हा नाशिवंत आहे. एक मिनिट, काय भांडण? सुभाष कुठे रे? कुरकुटे सुभाष कुरकुटे. सुभाष वाघांचा आहे ना याचा सुधीरचा नाही करा सांगतात ना तुम्हाला. आता एक आणू का? सगळे शेतकरी इथेच आहेत, सगळ्यांचं नाही म्हणून आलेलं आहे तुम्हाला. आणि तुम्ही फक्त म्हणू नका कांदा डॅमेज आहे. याच्यात चांगला कांदा आलेला आहे आणि याच्यामुळं अजून मार्केट पडेल. डॅमेज कांदा म्हणून तुम्ही ना अजून मार्केट पडेल कांद्याचं. एक दिवसाने काय फरक पडणार आहे? मोठ्या मताने करा, शेतकऱ्यांना सहकार्य. पण शेतकऱ्याची तुम्ही शेतकरी नाही का?
राम सांग पटकन काय ते. शेतकऱ्यांची इच्छा आहे. तर किती दिवस बंद? चेअरमन साहेब सांगा आता किती दिवस. आता आंदोलन नाशिकला चालू आहे, इथं पण झालं. याची आता राज्य केंद्रापर्यंत आता ह्या बातम्या जातील. नाशिक करता आदेश, नाशिक करता आदेश. नाही काय ऐकून द्यायचं. आमचा वैयक्तिक कोणत्या व्यापाऱ्यावर हे नाही. रोज आम्ही बाजार समिती म्हणून आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे. एक मिनिट काय आम्ही कोणत्या पाया पडाय मोकळं नाही. ज्याला गरज असेल लोकांची त्यांनी इथे यायचं. आणि हे बघा, ऐका, तुम्हाला जर कोणत्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल, तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकता. बोला तुम्ही जो कॅमेरा बोला. आम्ही बाजार समितीत आंदोलन करायला आलोय. कोणत्या वैयक्तिक व्यापाराचा आमचा दोष नाही, म्हणजे त्याचा काही रोष नाही. तुम्ही समजून घ्या पहिलं व्यापार. बरं, याच्यात तुमचं हित नाही का मार्केट वाढलं? मग तुम्ही कशाला बाकीचं काय करता? तुम्ही सरळ बंद. शेतकऱ्याचा होता ना फायदा. जेवढं शेतकऱ्याचा माल आहे तेवढंच व्यापाऱ्याचा स्टॉकला माल आहे. तुमचे पैसे वाढतील. आपणच समजून घ्या. आज नाशिकवाले लढले, त्यांना 15 रुपये 80 पैसे दर मिळालाय. मग इथं पुणे जिल्ह्याला का नको, महाराष्ट्रात का नको, आंबेगाववाल्यांना का नको, शिरूरवाल्याला का, जुन्नरवाल्याला का नको? तुम्ही वाचली ना ऑर्डर? व्यापाऱ्यांनी देखील सरकारच्या या ऑर्डरचा निषेध करा तुम्ही आणि मुलाखती देऊन टाका की केंद्र सरकारने जो नियम लागू केला तो फक्त नाशिक पुरता आहे, तो आम्हाला मान्य नाही, आम्ही लिलाव घेणार नाहीत. आज करून टाका व्यापाऱ्यांनी निर्णय. बोला तुम्ही मीडियावर, पत्रकार तुम्ही विचारा त्यांना असा प्रश्न, तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का सरकारचा? तुम्ही तुमचं मत अगदी फ्री मांडा. आम्ही दिली ना, बाईट दिली आम्ही. मग तुम्ही सांगा ना, आज निषेधार्थ आंदोलन केंद्राच्या सरकारच्या निषेधार्थ आमच्या समोर हो, काय भूमिका? हो, तुमची काय भूमिका? आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले आहे. त्यामुळे आम्ही सांगतो का शेतकऱ्याला कांद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे. सरकारने जो निर्णय घेतला नाशिक पट्ट्यामध्ये जो वाढीव भाव दिला आहे तोच भाव इकडे आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आज आम्ही लिलाव घेणार नाही, निषेध म्हणून सांगून टाका. तुमचं मत सांगा. तुमचं लिलाव घेणार नाही. आज कांद्याच्या व्यापाऱ्यांनी आंदोलन करून जो लिलाव बंद पाडलाय त्याच्यावर व्यापाऱ्यांची भूमिका काय आहे? लिलाव बंद ना? व्यापाऱ्यांची भूमिका काय आहे आंदोलनावर? आम्हाला 10 मिनिटाचा वेळ द्या. 10 मिनिटं आम्हाला बसू द्या. होऊन देणार नाही. मग कशाला बाकी तर शेतकऱ्यांना भेटीस लोकांची परीक्षा पाहू नका. हे सुद्धा कळलं पाहिजे. ध्यानात घ्या. मला काय म्हणायचंय, तुमच्या कांद्याचा लिलाव तुम्ही उघडपणे करता आणि तुमच्या बैठका तुम्ही एक साईडला 8 साईडला जाऊन करता. आमच्या समोर करा ना. तुम्हाला काय प्रश्न आहे? कोणत्या व्यापाऱ्याला खरेदीदाराला काय प्रश्न पडला आम्हाला कळू दे ना.
शेतकऱ्याच्या पुढे तुमचे का निर्णय घेत नाही? इथं 100% शेतकरी आलेले नाही. आम्ही आमच्या शेतीचे उतारे दाखवतो. नाही नाही, हे कोण आहेत? मग आम्ही आंदोलन अरे पण आज नाही तर उद्या तुमची मागणी काय आहे? तुमचं काय म्हणणं आहे? 16 रुपयाच्या पुढे खरंच चालू मार्केट. व्यापाऱ्यांनी खासगी बैठक घेऊ नये, शेतकऱ्यांसमोर बोलावं. खाजगी बैठक करायचं कारणच काय त्यांचं? व्यापारी हो व्यापारी हे काय म्हणतात सांगा ना काय सांगायचे. खाजगी बैठकीला आमचा विरोध. तुमची काय बैठक असेल ती शेतकऱ्यांच्या समोर होऊ द्या. 16 रुपयाच्या पुढे तुमची जर खरेदी करायची तयारी असेल तर चालू करा मार्केट. आमचं काही मत नाही. आम्हाला सवय 24 तास जिथं आणि शेतकरी 100% इथं उपस्थित नाही. हा आडमुठेपणा आहे तुमचा. हे अजिबात समोर व्यापाऱ्यांचा इथं सगळे उपस्थित शेतकरीचे सगळे शेतकरीचे राहायला पाहिजे आणि त्यांनी याच्यात करून कांदा विकला पाहिजे. बिगर शेतकरी कोणी बिनकाम शेतकरी आम्ही आणि जेवढाच शेतकऱ्याचा माल आहे तेवढाच व्यापाऱ्याचा स्टॉकचा माल आहे. जेवढाच शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटन कांद्याला तेवढाच व्यापाऱ्यांकडे स्टॉक ज्यांनी त्यांनी स्वतःचे करून ठेवलेलं आहे. व्यापाऱ्यांनी एक दिवस आणि बंद व्यापाऱ्याच्या 500 ठेवलेली पिशव्या तुम्हाला 500 पिशव्यावाल्यांना हमी भाव पण द्यायचे. व्यापाऱ्यांनी खासगी बैठक घेण्याचं कारण कारण काय? काय? भूमिका स्पष्ट तुम्ही घ्यावी ना. बैठक करा ना आमच्यासमोर. भूमिका स्पष्ट आमचा जाहीर लिलाव करा. तुम्ही ओपन पद्धतीने करता का नाही? मग तुम्हाला बैठका खाजगी घ्यायचं काय कारण आहे? चालू करायचं चालू करा, हा, बंद करा करायचं चालू, बंद 16 करा. रुपयाच्या भूमिका जाहीर करा स्वच्छ. हा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.